हॅलो. 1977 साली जे सॉन्ग आलं होतं, त्या सॉन्ग एवढं गाजलं होतं, की त्या सॉन्गचा टायटल घेऊन आज एक मूव्ही आलाय. सिद्धार्थ चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर. प्युअर लव्ह स्टोरी. नो ड्रामा, नो ॲक्शन्स. फक्त आणि फक्त लव्ह स्टोरी. मी बोलतोय दो दिवाने शहर में या मूव्ही बद्दल. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जर पास्टमध्ये ते काही मुमेंट्स एन्जॉय केले असतील, खूप बारीक बारीक गोष्टींवर मेकर्सनी विचार केलाय आणि त्यावर काम केलंय, तर ते मुमेंट्स तुम्हाला रिक्रिएट करायचे असतील, तुमच्या प्रेमाला पुन्हा उजाळा द्यायचा असेल, तर हा मूवी तुमच्यासाठी आहे. खूप सिंपल अशी लव्ह स्टोरी आहे, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. बट तो प्रॉब्लेम त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी खूप मोठा वाटतो. आता ह्यामध्येही दोघांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. भाषेवरचा, लँग्वेजचा प्रॉब्लेम खूप कमी वेळा वाटतो आपल्याला. पण यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ चतुर्वेदीला जर चा श होत असेल, तर समोर ते प्रेझेंट करताना, समोरच्याशी बोलताना ते कसं वाटू शकतं? याचा जो प्रेशर आहे तो स्वतःवर घेतल्यानंतर त्यावर काय गोष्टी घडू शकतात आणि ती जी व्यक्ती समोर आपल्या आहे, जिच्यावर आपण प्रेम करतोय, पण तिला याचा काय फरक पडू शकतो? अशा सिंपल लव्ह स्टोरीवर हा सिनेमा आधारित आहे. दो दिवाने शहर में या टॅगलाईनवर खूप छानपणे एक सिंपल लव्ह स्टोरी ठेवण्याचा प्रयत्न मेकर्सने केलाय. तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल, तुम्हाला जर ड्रामा, ॲक्शन्स हे बघून कंटाळा आला असेल, पण तुमच्या पार्टनर सोबत हा व्हॅलेंटाईन वीक खूप सिंपल आणि शांतपणे जर एन्जॉय करायचा असेल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. OTTवर आल्यावर सुद्धा हा तुम्ही सिनेमा बघू शकता. पण मेकर्सनी खूप छान पद्धतीने यात म्युझिकही टाकलं आहे. असे मूव्हीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील, तर हा मूव्ही तुमच्यासाठी आहे. लवकरच भेटूया एका नवीन मूव्ही सोबत. तोपर्यंत ओव्हर अँड आउट.